यांच्या वतीनं आज मुख्य आवार येवला येथील कार्यालय इमारत नूतनीकरण इत्यादी कामाचं उद्घाटन समोरच्या उपस्थितीत झालेला आहे आणि त्यासाठी मी या बाजार समितीच्या सभापती सौभाग्यवती सविताताई पवार, उपसभापती सौभाग्यवती संध्याताई पगारे, KR व्यापार यांचे आभार मानतो त्यांनी आमंत्रण दिल्याबद्दल। आणि या कार्यक्रमामध्ये माजी आमदार मारुतरावजी पवार, अंबादासजी बनकर, राधाकृष्णजी सोनवणे, अरुण मामा थोरात, वसंतराव पवार, साहेबराव मडवई, दीपक लोणारे, किसनराव धनगे, रायबान काळे, संभाजी पवार, संजय बनकर, रतन बोरणारे, भास्कर कोंडरे, कासलीवाल, संजय पगार, कांतीलाल साळवे, बापू गायकवाड, लताबाई गायकवाड, महेश काळे, नंदकिशोर अट्टोल, भरत संदडिया, अर्जुन धमाले, बंडू पहलवान, पप्पू सस्कर, प्रमोद पाटील, संतू पाटील धामरे, राजेश भांडगे, प्रवीण गायकवाड, सनी पटणे, नाना लहरे, मकरंद सोनावणे, राजा भाऊ लोणारे, सर्व सरपंच, सदस्य, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आजी माजी, त्याबरोबर तहसीलदार, BDO, CO, AR, सर्व अधिकारी, येवला, अंदरसूल आणि डोंगरगावचे व्यापारी व आमचे बांधव समाज आणि सर्व शेतकरी, माझ्या बांधवांनो, बहिणी आणि माता, अतिशय चांगली गोष्ट आहे की त्या जे उद्घाटन जे झालं ते फिरून पाहिलं, अतिशय उत्तम अशा रीतीची व्यवस्था आहे। खरं म्हणजे आता या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो ह्या काही लक्झरी किंवा मोठेपणाच्या राहिलेल्या नाही, या गोष्टी आवश्यक आहे आजकालच्या काळामध्ये। याच्यामुळे चांगलं काम उलट होतं, व्यवस्थित सगळ्यांची जर तक्रारी असतील, त्या प्रश्न असतील, त्या मीटिंग असतील, तर ते हे सोडवण्यासाठी उत्तम स्थळ कार्यालय उपलब्ध असणं अतिशय आवश्यक आहे। पूर्वीच्या काळी कदाचित ते वाटत असेल की हे लोक कशाला पाहिजे, पण आज त्याची आवश्यकता आहे। जेवढं ते चांगलं असेल त्याचा उपयोग सगळ्यांनाच होतो आणि म्हणून त्या दृष्टीने आपण इथं सगळ्यांना पाहिलं पाहिजे। आणि म्हणून हे लोकार्पण करताना मला खूप समाधान वाटतंय। आणि हे कार्यालय जे आहे खरं म्हणजे हा शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचा एक प्रयत्न आहे, अध्याय आहे। ही बाजार समिती केवळ व्यवहार करणारी काही कंपनी नाही, शेतकऱ्यांचा प्रगतीचा हा केंद्रबिंदू आहे। आपल्या कल्पना आहे शेती क्षेत्रात फार स्पर्धा वाढलेली आहे, शेतमालाची गुणवत्ता, साठवण, वाहतूक, विपणन सगळ्या गोष्टींमध्ये आता एक तंत्रज्ञान आलेलं आहे। त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना पुढे जाण्याची सुद्धा आवश्यकता आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बाजार समिती याच्यामध्ये पुढाकार घेते, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आणि म्हणून आपण पाहतो की चांगल्या मार्गाने जी आहे ही मार्केट कमिटी राज्यामध्ये नाव कमवते आहे। आवश्यक त्या सुविधा निर्माण होत आहेत। या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचं अधिक सोयीस्कर वातावरण निर्माण व्हावं, योग्य भाव मिळावा, उत्पादन सुरक्षित राहावं, या सगळ्यांचाच ध्यास आहे। अनेक ठिकाणी ज्या आहेत त्यांनी ज्या आहेत पायाभूत सुविधा उपबाजार सुरू केलेल्या आहेत। जिथे जिथे शेतकरी त्यांच्या जवळच बाजारपेठ निर्माण होण्याची काळजी घेतली जाते आहे। ह्या एवढ्या तालुक्याचा कृषीमाल केवळ राज्यात नाही तर देशाच्या विविध भागात पोहोचवावा यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत। यासाठी येवला व नगरसूल स्थानकांमध्ये गुड्स शेड जे आहे, मालाचं शेड
उभारण्याचं काम वेगानं सुरू झालेलं आहे. कृषी माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेला येवला स्थानकातून अधिक बोग्या जोडून गाड्यांना थांबा मिळावा यासाठी देखील आपण रेल्वे प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करतो आहोत. हा निर्णय झाला की शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट इतर राज्यांमध्ये पोहोचता येईल आणि वाहतूक खर्च कमी होईल, नफा सुद्धा अधिक राहील. शेतमाल साठवणुकीचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी मोठा, यासाठी पणन विभागाच्या माध्यमातून सुद्धा गोदामाची उभारणी करण्यात येत आहे. बाजारभाव कमी असताना माल थांबवता येईल आणि योग्य भाव मिळाला विक्री करता येईल अशा या सुविधा कराव्या लागतील. बाजारपेठेमध्ये अधिक बळकट करावे लागतील. आजची शेती क्षेत्र हे उत्पादनावर थांबत नाही. प्रक्रिया आणि मूल्यवर्धन आणि थेट विक्री या नवीन संधी आपल्याला निर्माण झालेल्या आहेत. या दृष्टीने बाजार समित्या केवळ विक्री केंद्रे न राहता कृषी उद्योग विकास केंद्र व्हायला पाहिजे. आपलं सरकार राज्यभरात अशा बाजार समित्यांना प्रोत्साहन देत आहे, ज्या तंत्रज्ञान, पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या सहभागातून माध्यमातून नवीन दिशा येत आहे. येवला समितीने हा मार्ग स्वीकारला आहे. शेतकरी मजबूत असेल तर देश मजबूत राहील. बाजार समित्या सक्षम असतील, पारदर्शक असतील तर शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतील आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मी आज या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि काही गोष्टी जरूर आपल्याला मी सांगू इच्छितो. जे आता बनकरांनी सांगितलं, शेतकऱ्यांचे पैसे आलेले आहेत तहसीलदारकडे आणि खात्यावर टाकायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यानंतर इथं जे आहे शेतकरी भवन निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि बाजार समितीकडे त्यांनी प्रस्ताव मागितलेला आहे. बाजार समितीचे जे सचिव आहेत आणि इतर सगळे लोक आहेत त्यांनी हा प्रस्ताव जर ताबडतोब आमच्याकडे पाठवला तर आपण त्याच्यासाठी 1.5 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्याचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा निश्चितपणे होणार आहे. आमची एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, चिचोंडीला तिथं आपली MIDC आपण निर्माण करतो आहोत. तिथे आपण सरकारमध्ये प्रयत्न करू. खरं म्हणजे तो प्रस्ताव दुसरीकडे गेला होता, दुसऱ्या तालुक्यात, तो खेचून आणू. 50 एकर जागा आपण त्यातून बाजूला काढली, काही स्वस्त दराने ती जागा आपण देऊ केली आणि तिथे हा कांदा सुरक्षित राहावा, त्याच्या प्रक्रिया व्हाव्या, तिथं सगळ्यांना मार्गदर्शन व्हावं, या दृष्टीनं आपण तिथं फार मोठा उद्योग निर्माण करतो आहोत. आणि हा उद्योग आपलेच शेतकरी असलेली या नाशिक जिल्ह्यातील एक मोठी संस्था जी आहे त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांना आपण सगळी मदत करणार आहोत आणि सगळ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन सहकारी तत्वावर ही अशी मोठी एक इंडस्ट्री जी आहे ही आपण चिचोंडीला लवकरच निर्माण करतो आहोत. जागेचं वाटणी झालेली आहे. आता पुढचं काम सुरू होणार आहे, त्याची मजा म्हणजे चालू आहे. आता आणखीन एक दुसरी गोष्ट आपल्याला सांगायची आहे की ही जी आहे डोंगरगाव, ह्या डोंगरगावला जे आहे कृषी उत्पन्न जमात आपली जी बाजार समिती जी आहे त्याचा उपबाजार आपण सुरू केलेला आहे आणि ती जी आहे ती नाममात्र 1 रुपया भावानं देण्याची प्रक्रिया फार दिवस सुरू होती, ती आपण मंजूर केली आणि आता हा अधिकार जो आहे, हे अधिकार जो आहे शासनाचा
मी तुमच्या अध्यक्षांच्या सभापतींच्या हाती हात देत आहे की जी तुम्हाला या काही या पुढे ही घ्या तुमची डोंगरगावची जमीन आणि तिथे एक चांगलं काम तुम्ही ते करा. आता मी दुसरं तुम्हाला सांगतो. आता हा प्रश्न जो आहे हा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे आणि मी सातत्याने हे सांगतोय सरकारला की या कांद्याची जी आहे आज जो खर्च होतो त्याचा 50% फायदा देऊ. आज 1500 रुपये क्विंटल खर्च येतो आहे त्याच्यावर 50% फायदा द्या. 2250 रुपये आधारभूत किंमत ठेवा. 3000 रुपये बाजारभाव होईपर्यंत काहीही निर्बंध लावू नका. 3000 4000 पर्यंत भाव जर केला तर मिनिमम एक्सपोर्ट प्राइस जो आहे एमईपी लागू करा. 4000 ते 5000 पर्यंत गेला तर एक्सपोर्ट ड्यूटी आणि निर्यात शुल्क लागू करा. 5000 ते 6000 पर्यंत गेला तर मग मात्र जे आहे तुम्हाला जे काय करायचं आहे निर्बंध वगैरे आणखी तुम्ही लावा. हे मी सातत्यानं देतो. याचा पाठपुरावा मी सतत करतोय. पण हे जर झालं तर हा कायमचा जो प्रश्न जो आहे आपला मार्गी लागणार आहे. दिवाळी येत्या अडचणी आहेत पण त्या अडचणीत शेतकऱ्यांनी जे आहे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आपण आपल्या शायरांनी सुद्धा आपलं काळ्या छातीवरी टोचली अभिमानाची लेणी, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी म्हणे घेटे खेळती खेळ जीव खेळ. आता ही पोलादी मनगटी आपल्या शेतकऱ्यांची आहे. ही काळी छाती जी आहे त्या काळा आईची सेवा करताना शेतकऱ्यांच्या त्याच्यावर आपण किती संकट झेलली आतापर्यंत परंतु आपण मजबूतीने उभं राहिलो. सरकार तुमच्या पाठीमागे आहे. 32,500 कोटी रुपये वेगवेगळ्या ठिकाणी तालुक्यात वाटून टाकलेले आहेत. दिवाळीच्या आत ते पैसे येणार आहेत. मागचे शिल्लक राहिलेले पैसे सुद्धा लवकरच येतील. लाडक्या बहिणीचा हप्ता सुद्धा दिवाळीच्या अगोदर सगळ्यांच्या घरात येणार आहे. जास्तीत जास्त पैसे जे आहेत आपण शेतकऱ्यांना सामान्य माणसांना आपण देतो. ही सामान्यच माणसं आहेत ना. ही शेतकरी ज्यांचं नुकसान झालं सामान्य शेतकरी आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्याकडे पैसे जातात. 2 भगिनी असतील तर 3000 रुपये कमीत कमी जातात. या सुद्धा गरीबच आहेत ना. पण शेतकरी सन्मान योजना जे आपण करतो आहोत तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सरकार करत आहे. मी अधिक बोलणार नाही कारण काही व्यापारी मंडळींना सुद्धा काही माझ्याशी बोलायचं काय बोलायचं ते ऐकून घेतो मी. परंतु या दिवाळीच्या निमित्तानं जे आहे आता हे तुम्ही जे 10 कोटी रुपये काहीतरी ठेवले बरोबर ना बाबा. काय 10 कोटी रुपये ठेवले ठेवा काय हरकत नाही. परंतु या पैशाचा उपयोग जो आहे मी विरोध करत नाही तुमच्या एफडीएला करा पण ह्या पैशाचा उपयोग माथाडी कामगार आमच्या बांधवांपासून तर शेतकऱ्यांपासून अधिक कशा सुविधा तुम्हाला देता येतील त्याच्यावर तुम्ही अधिक खर्च करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जेवढा तुम्ही चांगल्या सुविधा निर्माण कराल तुमच्या एफडीसाठीचे पैसे आपोआपच वाढत जातील. पण ते सुविधा निर्माण करा. पैसे नुसते ठेवून वाढत नाही. पैसे व्यवहारात जर आपण टाकले तर पैशाचे 2 पैसे होणार आहे. त्याचा एक सांगतो विचार करा. मला एक दुसरा एक आनंद आहे की आमच्या 2 भगिनी ज्या आहेत महिला राज यांनी अतिशय उत्तम प्रकारे मागच्या या सालामध्ये चांगलं काम केलेलं आहे. तुमच्या सगळ्यांतर्फे त्याचा मी आदर आहे. महिला असून सुद्धा एकही तक्रार आमच्याकडे आली नाही भाऊ. आणि हे तुम्ही पहा वेगवेगळ्या समाजाचे 2 भगिनी आहेत पण गुन्ह्या गोविंदाने नांदतात. गुन्ह्या गोविंदाने कामकाज पार पाडलं त्याने 1 वर्ष. त्यांच्यापासून आपल्याला खूप धडा घेण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे. हे सुद्धा या शिव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील
लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्या चांगल्या गोष्टी आहे. आता माझ्या हातात नाहीये, कारण इतरांना सुद्धा अध्यक्ष व्हायचंय. नाही तर मी तर म्हटलं असतं यांनाच कंटिन्यू करून टाका भाऊ. काय चांगलं काम चाललेलं आहे, काय कंप्लेंट येत नाही, तक्रार येत नाही, आणखी काय पाहिजे आपल्याला भाऊ. काम चांगलं चाललेलं आहे, पण आता इतरांना पण करायचं आहे. तर आपण सगळ्यांनी ज्या एकदा टाळ्या वाजवून या बहिणीचं काय अभिनंदन करूया. एक चांगलं काम तुम्ही केल्याबद्दल तुम्ही भगिनी जे आहेत हे निश्चितपणे समितीच्या इतिहासामध्ये तुमची चांगली नोंद होईल. बाजार समितीच्या सर्व सदस्यांना मला पुन्हा सांगायचं आहे, आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र राहून काम करायला पाहिजे. मतभेद राजकारण त्याची जे जोडे बाजूला ठेवा, बाहेर ठेवा. इथं एकत्रित काम करा, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करा. सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं शांततेनं चांगलं काम होईल. एकत्रित राहिला तर फायदा होईल, तुमचा फायदा होईल, शेतकऱ्यांचा फायदा होईल. लढत राहिला तुमचंही नुकसान होणार आणि शेतकरी सुद्धा आमचे मापाडी कामगार बांधव आणि व्यापारी सुद्धा बघत राहणार बाबा हे काय चाललंय. म्हणून एकत्रित राहा. व्यापाऱ्यांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांचा विचार करून शांततेनं ह्या पुढचा सुद्धा कारभार आपल्या हातून हो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, थांबतो आणि दिवाळी निमित्त पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.